गगनराव आणि राजूच्या चर्चा कापूस लागवडीविषयी. मी काय म्हणतो राजू तुला, मला 2-3 बाया बघायच्या आहेत. अरे फालतू कशाला बाया बघतेस? काय म्हणला म्हणजे बाया आहे ना? कायले कोणाच्या बायकोले बघतेस? अरे बाया बघायच्या आहेत म्हणजे तसं नाही. मला माझ्या कामासाठी बाया बघायच्या आहेत. मला माझ्या शेतामध्ये कापसाची लागवड करायची आहे. हो का, हो का. झाला मग शेतातले कामं वगैरे सर्व? लवकरच लागवड करून राहिलास ना? आता इथे लवकर काय आहे? तूच सांग बरं मला. लवकर तर काय आहे नाही. झाली मग धानाची पेरणी वगैरे? हो हो, धानाची पेरणी तर झालीच. आता कापसाची लागवड करून टाकू म्हणलं, असं नाही का? हो, आता बाया बघ. बाया बघा, ते शांताबाई खाली होती आणि आमच्या घराबाजूची गुंपाबाई पण. त्या कोणाच्या कामावरती नाही जात. तुझ्या कामावरती येतील. तुझ्या शेतामध्ये येतील त्या कापूस लागवड करायला. मग एका दिवसाचे किती रुपये देतेस कापूस लागवड करायच्या बायांना? आता ते मी ठरवलं नाही. बायका सांगतील तर त्याप्रमाणे द्यावं लागतील. ह्या वर्षीच्या कार्यात आहेत. मागच्या वर्षी कमीत कमी 150 ते 200 रुपये दिलं होतं मी एका बाईला. आता ह्या वर्षी किती घेतात आता तर त्याच्या मर्जीवर आहे. आता त्या किती घेऊन म्हणते, का घेऊन म्हणते, तसं नाही का? आता मजदुराच्या बरोबर चालावं लागते भाऊ. मजदुराच्या बरोबर नाही चाललास तर मग मजदूर का म्हणते, यानं माझे पैसे बरोबर नाही दिले म्हणते, पुन्हा त्याकडे कामावरच नाही जात म्हणते. अशा गोष्टी आहेत, म्हणून त्यांना बरोबर चालवून घ्यावं लागते. हो, ते तर आहेच. आता माझी पण कापसाची लागवड करायची आहे. तू म्हणतेस का लवकरच करतो? आता तुझी लवकर करायची आहे, तुझ्याजवळ पाणी उपलब्ध आहे. लवकर करशील तर तुझा लवकर कापूस निघेल. आता वेळ लागेल मला. मी 4-5 दिवस नाही करत. हो, 3-4 दिवसानंतर तू पण चालू करून टाक कापसाची लागवड. आता कापूस लागवडीच्या आधी तयारी करावंच लागते. बी बियाणे घ्यावं लागते, सर्व काही बाया पाहून ठेवा लागते, शेत शिवार बरोबर करून ठेवा लागते, शेतातले कामं आटोपून ठेवा लागते. तेव्हा कुठे कापसाची लागवड लवकर होते का? कापूस लागवड आधी सर्व तयारी करून ठेवा लागते. कापूस लागवडीची आता तयारी करणे चालूच आहे. तुमची तयारी करणे चालूच असेल. मी पहिल्यांदा तयारी केलो तर माझी लागवड पहिल्यांदा होईल, असं नाही काय? आता गगनरावने केली कापूस लागवड करण्याआधीची तयारी. बघ बायको, धानाची पेरणी तर झाली आपली. आता आपल्याला करायची आहे कापसाची लागवड. आपण दुसऱ्या शेतामध्ये केली धानाची लागवड, आता ह्या शेतामध्ये करायची आहे कापसाची लागवड. समजला का? हो समजलं ना. मागच्या वर्षी पण आपण असंच केलं होती. तेच म्हणतो मी. काय म्हणतो, आता आपली जागा जमीन व्यवस्थित वगैरे आहे. 2-4 बाया पाहिलो. शांताबाई भेटली, गुंपाबाई भेटली, ते बिमलाबाई भेटली. त्यांना येऊन म्हणलं आमच्या शेतामध्ये कापूस लागवड करायला. हो का, चांगलं आहे ना मग. 3-4 जणी आहेत ना कापूस लागवड करायला, म्हणजे झाला काम. हो आहेत, 5 जणी आहेत. 5 बाया आहेत. कापूस लागवड करायला येऊन म्हणलं त्यांना. त्यांनी कापूस लागवड करायला येऊन म्हणला. आता आपण उद्या तयारीमध्ये राहायचं. ते येत आहेत उद्या कापूस लागवड करायला. हो, आमची तर तयारी झालीच आहे. कापूस लागवड करायची आधी आमची सर्व तयारी झालीच आहे. आता कापूस लागवड करायची आधी फक्त एकच तयारी राहते, ती आहे बाया पाहायची. म्हणजे बाया पाहूनही झाल्याच आहेत आता. आणि बी बियाणे असतील, झाला म्हणजे झाला काम. सर्व गोष्टी उपस्थित आहेत. कोणत्या गोष्टीला पावा नाही लागत. सगळं शेत शिवार ओके आहे. सर्व कामं बराबर चालून राहिले सुरळीत. आता कापूस लागवडीच्या आधीची तयारी झाली. आता उद्याला करू आपण कापूस लागवड. बरोबर. हो हो, आता बरोबरच नाही तर काय. उद्याला आपण कापूस लागवड चालू करू. आता कापूस लागवडीच्या आधीचे कामं सर्व संपले. कापूस लागवडीची तयारी झाली. आता उद्यापासून आपण लागवड चालू करू. चल आता घरी लवकर चल बरं बायको. हो ना, हो येतो ना. एवढी कशाची घाई आहे? लवकर असते येतो मी. अरे लवकरचा सवाल नाही. मला थोडा काम आहे का नाही घरी. आता घरी जाऊ म्हणतो लवकर. चला मग लवकर, आता घरी तुम्हाला कामच आहेत तर. मग नाहीतर काय, तुला तेच तर म्हणत आहो. चल आता लवकर घरी. मग उद्याला आणखी शेतात यायचंच आहे. उद्या आता कापसाची लागवड चालू करू ना आपण. हो तो आहेच. उद्याला शेतात यायचंच आहे. झाली का तुमच्या इकडे कापूस लागवडीची तयारी? कापूस लागवडीची तयारी. आता गगनरावना 1 नंबर आपल्या शेतामध्ये कापूस लागवडीची तयारी केलं. 3-4 बाया पण पाहिलं रोजदारनी. 3-4 बाया पण पाहिलं त्यांना कापूस लागवड करायसाठी. कापूस लागवडीची तयारी चालू झाली तिकडं. आता तुमच्या इकडे कापूस लागवडीची तयारी झाली का? मग कमेंट नक्की करा. कारण तुम्ही कमेंट नाही करा म्हणून आपण कमेंट करा म्हणून मनुष्य नाही वाटत. पण चला आता मेन मुद्द्यावर येऊ. आता कापूस लागवडीची तयारी. आता गगनरावने म्हणला राजूसोबत चालू होत्या गोष्टी, गगनरावच्या आणि राजूच्या. कापूस लागवडीची तयारी करून म्हणते
आणि आता बाया पाहतो म्हणते कापूस लागवड करायची आहे म्हणते उद्यापासून. आता गगनराव उद्यापासून करणार आहे कापूस लागवड. आता नवरा बायकोच्या पण चर्चा चालल्या. मग आता नवरा बायको दोघंही गगनरावानं त्याची बायको गेले घरी. आता काही काम असेल गगनरावला तो गेले घरी. आता उद्याला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे कापूस लागवड. याच्यानंतर एक व्हिडिओ येणार आहे ती आहे कापसाची लागवड. आता मी उद्याला एक व्हिडिओ आणखी घेऊन येणार आहोत म्हणजे कापसाची लागवड. ते बघायला नक्की तयार राहा. आणि आता ही होती कापसाची लागवडीची तयारी. म्हणजे अशा 2 व्हिडिओ येणार होत्या. आता हे पहिली व्हिडिओ आणि हिच्यानंतर दुसरी एक व्हिडिओ ती येणार आहे. आता तिची वाट बघत राहा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगून द्या. पण आता तुम्ही कमेंटच नाही करा भाऊ. एक व्हिडिओवर कमेंट नाहीत बरोबर, लाईक पण बरोबर नाही करा. आता तुम्हाला म्हणून काही फायदा नसेल. सबस्क्राईब तर तुम्ही करूनच नाही राहिल्या. 298 सबस्क्रायबर आहेत. 298वरच अटकला हो मी. आता 300 होतील, कधी 400 होतील, केव्हा 500 होतील, केव्हा 600 होतील, केव्हा 700 होतील सबस्क्रायबर आमचे. जेव्हा जेव्हा सबस्क्रायबर वाढतील तेव्हा कुठे आता चॅनल मोनेटाईज होईल. चॅनल मोनेटाईज केव्हा होईल म्हणून मी वाट बघत आहो ना. तुम्ही सबस्क्राईबच नाही करून राहिल्या. आता कसा करू मी. चला तर मग ठीक आहे, धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता आमच्या ड्रीम कार्टून ड्रामा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघत राहा पुढच्या व्हिडिओची वाट. कापसाची लागवड.